सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबर, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप नाशिक. ऐकूया जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोते हो, सोहळा कुंभ पर्वाचा या कार्यक्रमाचा आजचा 4था भाग. समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल महादेवांनी प्राशन केलं, मात्र अजून अमृत मिळालेलं नाही. बघूयात ही गोष्ट आज कुठपर्यंत रंगते. तावासस्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धयेत. प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं चक्रं. बाबा फुलांचा पुडा ठेवलाय. पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं. हॅलो, हा आई बोल. हो हो, अगं बरोबर ऐकलंस तू. दुतोंडी मारुती बुडाला होता, बरोबर आहे. पण आम्ही ठीक आहोत. हा, तू काळजी करू नकोस. अगे येतेस ना. अच्छा, फोन सुरू आहे का तुझा? बर, बाबांची पूजा होत आलेली आहे आणि मुलं पण आलेली आहेत. आई आता समुद्र मंथनाची गोष्ट सुरू करेल. ये पटकन. बरं ऐक ना आई, मी जरा नंतर बोलते तुझ्याशी. आमची ना इथं समुद्र मंथनाची गोष्ट सुरू आहे. अगं सांगेल तुला नंतर. चल ठेवते. हां, बाय. अहो, पूजेची तयारी होती ना व्यवस्थित? हां हां. आजी कुठे आहे? अरे कालची गोष्ट राहिली आहे. आजी, शुरू करो अपनी कथा. आर्या, रोहन, गुणी आहात रे. इतकं बसून ऐकायला नातवंड आजी आजोबांच्या वाट्याला येतच नाहीत. असो, तर हलाहल निघाल्यानंतर पुन्हा मंथन सुरू झालं आणि आता एकामागून एक अद्भुत रत्न बाहेर येऊ लागली. रत्न म्हणजे तू जे मागे जेम्स सांगितलं होतं तेच ना? कोणकोणती होती ती? पहिली आली कामधेनू गाय. ओ, कामधेनू म्हणजे काय ग आजी? काम म्हणजे इच्छा, धेनू म्हणजे गाय, जे मागेल ते देणारी दिव्य गाय. पण ती केवळ ऋषींना मिळाली, कारण ऋषींच्या इच्छाच शुद्ध होत्या. त्यांना हवं होतं यज्ञासाठी दूध आणि आश्रमासाठी घृत. यात स्वार्थ कोणताच नाही. ओ, म्हणजे जे मागतो ते मिळतं, फक्त मागणारा शुद्ध असायला हवा. शाब्बास रोहन, अगदी बरोबर. मग आला उच्चैश्रवा. उच्चैश्रवा म्हणजे शुभ्र घोडा, 8 पाय असलेला, चंद्रासारखा तेजस्वी. तो बळीराजाने नेला. मग आला ऐरावत, 4 शुभ्र दात असलेला महाकाय हत्ती. तो इंद्राला मिळाला. देवांचा राजा इंद्र, त्याला ऐरावत शोभणारच. पुढे आला कौस्तुभमणी. आजी, कौस्तुभमणी? कौस्तुभ म्हणजे समुद्रातून निघालेलं सर्वश्रेष्ठ रत्न, लाल तेजस्वी प्रकाश. किती छान दिसत असेल ग तो. त्याचं सौंदर्य वर्णनातीत. श्री विष्णूंनी तो स्वतःच्या वक्षस्थळावर म्हणजे छातीवर धारण केला. म्हणून श्री विष्णूंच्या मूर्तीत छातीवर रत्न असतं. अगदी, ते कौस्तुभमणीच आहे. मग आलं पारिजात. झाड? असं कसं समुद्रातून झाड निघालं? हो बाळा, पारिजात म्हणजे स्वर्गातील दिव्य वृक्ष. त्याची फुले कधीही कोमेजत नाहीत. त्याचा सुगंध सगळ्या स्वर्गात दरवळत असे. हा वृक्ष इंद्राच्या नंदनवनात गेला. ओ, नंदनवनात. आजी, पारिजाताचं झाड आपल्याकडेही असतं ना? रात्री फुलतं आणि सकाळी गळतं. तेच ते, जणू स्वर्गातून आलेली भेट. म्हणूनच आपण देवाला पारिजातकाची फुले वाहतो. ती दिव्य मानतात.
पूजेत पारिजाताला विशेष महत्व आहे बरं. पुढे आल्या अप्सरा, स्वर्गातील नृत्यांगना. त्यांनी स्वर्गात नर्तन केलं. आणि मग आला चंद्र, शीतल, शांत, चमचमणारा. महादेवांनी त्याला मस्तकावर धारण केला. आणि म्हणूनच शंकरांना चंद्रशेखर म्हणतात. बरोबर. आणि मग एक सर्वात महत्वाचं रत्न आलं. आणखी महत्वाचं म्हणजे काय आलं ग? आली लक्ष्मी, कमळावर विराजमान, दिव्य तेज, अंगावर सोन्याचे दागिने, हातात कमळ. सगळ्या विश्वाने पूजा केली. देव झुकले, दानव झुकले, सगळे नतमस्तक झाले. ती सुंदर रूप असेल. आणि लक्ष्मी म्हणजे तर साक्षात वैभवच. पण लक्ष्मीला हवा होता सर्व गुण संपन्न पुरुष, म्हणून तिने स्वयंवर केलं आणि वरलं श्री विष्णूंना. आणि तेव्हापासून लक्ष्मी नारायण सोबतच. ही लक्ष्मी जिथे असते ना तिथे विष्णू असतातच. आणि विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मी असतेच. म्हणजे जिथे सत्य, धर्म आणि न्याय असतो ना तिथे समृद्धी येते. बघ, खरंय, आजच्या काळातही तेच आहे. लक्ष्मी नंतर वर आली सुरा. तिला दानवांनी नेलं. दानव असते, योग्य वस्तू निवडली. आणि शेवटी, सगळ्यात शेवटी हातात सुवर्णकुंभ घेऊन आले धन्वंतरी. ते विष्णूंचे अंशावतार, आयुर्वेदाचे जनक, औषधशास्त्राचे देव. त्यांच्या हातातल्या त्या सुवर्णकुंभात होतं अमृत. हो, अमृत मिळालं शेवटी. देव आनंदित झाले. पण पण आता काय झालं ग आजी? दानव जागे होते. त्यांनी सारं पाहिलं. क्षणाचाही विलंब न करता धन्वंतरीच्या हातातून तो सुवर्णकुंभ हिसकावला आणि पळाले. एवढे कष्ट केले आणि शेवटी दानवांनी अमृत नेलं. छे, देव हतबल झाले असतील ना? हो, एवढं मंथन केलं, विष सोसलं, पण अमृत दानवांनी नेलं. काय करायचं आता? बाप रे, काय कठीण प्रसंग ना. आई, मग यावर श्री विष्णूंनी काही मार्ग सुचवला का? विष्णूंनी जे केलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. काय केलं ग विष्णूंनी? बाबाही आता मुलांसारखे झाले. आजी, आता बाबांची उत्सुकता तू अशीच धरून ठेव. आता आमच्या क्लासची वेळ झालीये. अमृताचा सुवर्णकुंभ दानवांनी पळवला. श्री विष्णू आता काय करणार? ऐका आमच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. सहभाग होता अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाबक यांची. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. तेव्हा ऐकत रहा सोहळा कुंभ पर्वाचा. सोहळा कुंभ पर्वाचा विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. सोहळा कुंभ पर्वाचा दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbparv2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आपण आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70587 20566 705872056. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आपला कुंभ, माझी जबाबदारी.